ज्यावेळेस नामदेव राय हे पंढरपूर क्षेत्रामध्ये असताना ज्ञानोबा राय आणि ज्ञानोबा रायने ठरवलं आता पांडुरंगाला भेटावं म्हणून आळंदीहून माऊली ज्ञानोबा राय पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलेला आहे आणि गेल्यानंतर महाराज रावळामध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये गेला, पांडुरंगाचं दर्शन केलं. पांडुरंगाला सांगितलं देवा मला नामाला सोबत न्यायचं आहे, आम्हाला खूप दूर जायचं आहे, दर्शनाला जायचंय. त्यावेळेस मात्र देवाने सांगितलं नामाला विचारावं लागेल, कारण नाम आणि देव हे एकत्र येणे, म्हणून ज्या दिवशी नाम आणि देव हे एकत्र आलं म्हणून आज आम्ही अखंड हरिनाम सप्ताह करतोय. बघा ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा रायाने देवाला ही मागणी केली का नामाला माझ्या सोबत पाठवा, नाही का मागणी करतात महाराज. नामदेव रायाला जेव्हा विचारलं देवा अरे मी तुला सोडून कुठे जाऊ शकत नाही, मी तुला जेवू घातल्याशिवाय मी जेवत नाही, मी तुला सोडून जाऊ शकत नाही. आणि मग स्वतः पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा रायाला सांगतात, कारण महाराज वारकरी संप्रदायामध्ये जर खरं म्हणाय गेलं तर माऊली ज्ञानोबा राय हे सर्वात मोठे आहेत, नाही का सर्वात मोठे आहेत महाराज, नाही का. ज्ञानोबा राय वैष्णव मोठा आहे, नाही का सर्वात मोठा वैष्णव माऊली ज्ञानोबा राय. आणि मग माऊली ज्ञानोबा रायाला देवाने सांगितलं हे बघ ज्ञाना, कारण नामा माझा प्राण आहे, तो मला सोडून नाही जाऊ शकत, पण तरी सुद्धा पांडुरंग परमात्म्याने सांगितलं नामा तुला ज्ञानदेव आणि मी याच्यामध्ये काहीच बदल नाही, तो आणि मी एकच आहे, तो आणि मी एकच आहे, जा. आणि मग महाराज नामदेव रायाने स्वतः देवाला सांगितलं देवा ज्ञानोबा राय सांगेल ह्या देवाची पाया पड, त्या देवाच्या पाया पड, हे जमणार नाही. मी ज्याचे हात कटेवर आहे, नाही का आणि जो विटेवर उभा आहे आणि लोचने तो बघतोय लोकांकडे, मी त्याचं दर्शनाच्या व्यतिरिक्त दुसरं दर्शन करणार नाही. मी फक्त पांडुरंगाला भजन त्या देवाला मी फक्त बसतोय, चालेल चालेल. बघा माईबाप जेव्हा माऊली ज्ञानोबा राय आणि नामदेव हे वारी सारखं भ्रमण करत महाराज निघले. बोलत चालत चालत बोलत चालत बघा महाराज दोघं बोलत चालत महाराज परराष्ट्रामध्ये गेले आणि कथा कीर्तन नामदेव रायाने कीर्तन करावं असं माऊली ज्ञानोबा रायाने प्रवचन करावं असं फिरत फिरत महाराज फिरत कुठे गेले औंढा नागनाथाला, नाही का. त्या औंढ्या नागनाथाला महाराज बघा भगवान शिवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये कीर्तन चालू, नाही का कीर्तन चालू नामदेव रायाचं. आणि मग पूजेची वेळ झाली, काकड्याची वेळ झाली महाराज. आणि अशा वेळेला ते भट आले, ते ब्राह्मण आले. बघा म्हणे कीर्तन बंद करा, हे कीर्तन म्हणे तुमचं तिकडे पंढरपूर क्षेत्रामध्येच करायचं, इकडे नाही म्हणे चालणार. बघा हुसकून लावलं, हो हुसकून लावलं. हुसकून लावल्यानंतर महाराज माझ्या नामदेवरायाने डोळे झाकले देवाचा धावा केला पांडुरंगाचा. पांडुरंगा अरे हा माझा अपमान नसून तुझा अपमान आहे. बघा त्या ठिकाणी माईबा देवाला करुणा करतात नामदेव राय. हे देवा
हे पांडुरंगा, अरे हे म्हणतात कीर्तन इकडे चालू नाही, इकडे पंढरपूर क्षेत्रामध्ये कीर्तन करायचं, कीर्तन इथं नाही म्हणून. बघा माईबाप, नामदेव राहायचं अंतकरण दुःखी झालं, करुणा केली पांडुरंगाला. पांडुरंगाला सांगितलं, देवा हे पांडुरंगा, असं जर असेल तर ह्या अज्ञानाला काय करणार, देव काय करणार, भक्ती काय समजणार. माईबाप, नामदेव राहायच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि देवाला करुणा करतात, देवाचा धावा करतात. बघा, देवाचा धावा करतात. देवाचा धावा केल्यानंतर महाराज असा काही चमत्कार झाला त्या औंढ्या नागनाथाला. महाराज सुंदर असं वर्णन करतात नामदेव राय, पांडुरंगाने चमत्कार केला औंढ्या नागनाथाला. बघा, औंढ्या नागनाथाचं मंदिराचं तोंड असं होतं महाराज. आणि ज्या वेळेस ब्राह्मण फिरविले बहु जगा माझी ख्याती, फिरविले बहु जगा माझी ख्याती, फिरविले बहु जगा माझी ख्याती, फिरविले बहु जगा माझी फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा दूध प्याला. पाषाणाची मूर्ती महाराज नामदेवाच्या हातून दूध प्याली. नामदेवाच्या हातून दूध प्याली, पाषाणाची मूर्ती. एवढा अधिकार नामदेव राहायचा नाही का. बघा, आणि फिरत असताना महाराज एका ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय वैराग्य होते नाही का. वैराग्य रिद्धिसिद्धी प्राप्त होते ना माऊली ज्ञानोबारायला. आणि बघा, त्या रिद्धिसिद्धीच्या दुरावर माऊली ज्ञानोबाराय चिमणी झाली, चिमणून आली आणि हिरीमध्ये जाऊन पाणी पिऊन आले. बघा, पाणी पिऊन आले आणि पाणी पिऊन आल्यानंतर माई बाप नामदेव राहायला सांगतात, माऊली ज्ञानोबाराय, नामदेव नामा जा पाणी प्या. बघा ना, सुंदर 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 उत्तर दिले माऊली ज्ञानोबारायला नामदेव रायाने. ज्ञाना, अरे तुला रिद्धिसिद्धी प्राप्त आहे, तुम्ही छोटस पक्षी झाला आणि पाणी पिऊन आलास. पण ज्ञाना, ज्ञाना, अरे त्या माझ्या देवाला जर गरज असेल ना तर जिथं मी उभा आहे पाणी माझ्या पायाशी आणि माझ्या देवाला जर गरज असेल तर पाणी विहीर भरून वाहून माझ्या पायापाशी आणेल. तिथं सुद्धा नामदेव रायाने धावा केला देवाचा. देवा, अरे मला ताण लागली. निश्चयाचे
प्रमाण दिलं हरिभाऊ. निचियाचे बाबा, निचियाचे बाबा, तुका माने तेची पाडा. महाराज निश्चय केला, निश्चय केला. रुक्मिणी मातेने सांगितलं त्या तुमच्या नामाला कंठ दाटून आलाय, तहान लागलेली आहे. देवानी डोळे उघडले आणि बघितलं नामाकडे. महाराज जशी विहीर भरून वाहायला लागली आणि नामदेवरायच्या पायापाशी पाणी वाहून आलं. पाणी वाहून आल्यानंतर महाराज नामदेवराय पाणी पिले. पाणी पिल्यानंतर महाराज माऊली ननोबराय नामदेवरायला सांगतात, नामा अरे आम्ही वैराग्य जरूर आहात, चमत्कार करतोय नाही का, पण खरा संत तू आहे, खरा आवडता भगवंताचा लाडका आहे नाही का, हे आम्हाला जमणार नाही का. बघा महाराज नामदेवरायाने नामाला आलिंगन दिलं आणि सांगितलं नामा खरोखर. आणि त्यावेळेला महाराज नाम आणि देव हे एकत्र आले. नामदेव हे नाम आहे आणि माऊली ज्ञानोबर आहे हे देव आहे नाही का. नाम आणि देव हे एकत्र आले आणि ज्या दिवशी एकत्र आले त्या दिवशी महाराज संतांनी माऊली ज्ञानोबरायला आणि नामाचा जय घोष केला नाही का. बघा थोडक्यात सांगतोय महाराज, एक छोटासा उदाहरण सांगतोय. बघा भक्ती करत असताना बघा माता मौल्यांनो, मला विनोद जमतोय, विनोद जमत नाही असं काही नाही, पण मी मुळात विनोद आज करणार नाही. कारण आज देवाकडे मागायचा आहे. आज आणि उद्याचा बुवा बांधलेला असतोय. या व्यासपीठेवर काही बोलायचं नसतं नाही का. नाही तर हसवण्याकरता माझ्याकडे खूप काही आहे नाही का. बघा ज्या वेळेला वैकुंठाला नारायण आणि गरुड आणि सुदर्शनाने निस्ता देवाला सांगितलं, देवा माझ्यापेक्षा शक्तिमान कोणी आहे का, माझ्यापेक्षा जास्त बलवान कोणी आहे का. देवाने जाणलं नाही का. देव जाणता देव तिने जाणलं महाराज का सुदर्शनाला गर्व झालं. माझ्या सुदर्शनाला गर्व झालं महाराज, काहीच बोललं नाही. आणि मग त्या ठिकाणी महाराज सत्यभामा नाही का, सत्यभामा हसली आणि देवाला सांगितले, देवा ज्यावेळेस तुम्ही राम अवतारामध्ये जी सीता होती नाही का, तिच्यापेक्षा मी सुंदर दिसते का सीतापेक्षा. देवाने जाणलं हिला सुद्धा तेच झालं. त्यांनी काहीच बोललं नाही महाराज, काहीच बोललं नाही. गरुडाला सुद्धा गरुड म्हणायला लागला, देवा अरे तुला देवाला मी पाठीवर घेऊन फिरतोय नाही का, म्हणजे माझ्यासारखा बलवान कोणी नाही. देवाने जाणलं महाराज. आणि जाणल्यानंतर माईबाप बघा ना, देव चतुर आहे, देव खूप चतुर आहे. चतुर एवढा चतुर आहे, अहो हिरण्यकश्यपू नाही का, हिरण्यकश्यपू नाही असं काही ब्रह्मदेवाकडे वर मागून घेतलं नाही का. मला रात्री मला नको, दिवसा नको, पुरुषाच्या हातून नको, स्त्रीच्या हातून नको, अस्त्राने नको नाही का, जमिनीवर नको, आकाशात नको, हे वर मागून घेतले. एवढी चातुर्य. पण मात्र देवाच्या पुढे चातुर्य नाही चालत महाराज. किती चातुर्याने वागा, पण देव एवढा चतुर आहे. चतुरा तो शिरो
माझे मारुतीराय महाराज ध्यानाला बसले होते, नाही का? ध्यानाला बसले होते आणि देवाने सांगितलं, गरुडा जा अमुक अमुक ठिकाणी एक वानर चिंतनाला बसले, त्याला सांगा तुझ्या रामाने आणि सीताने बोलवलं, एवढं माझा निरोप सांग. जा. महाराज गरुड गेला. गरुड एवढा वेगाने गेला, एवढा वेगाने गेला आणि ज्या ठिकाणी महाराज मारुतीराय ध्यानाला बसले होते तिथं गेला आणि सांगितलं, हे बघा तुम्हाला तुमच्या रामाने आणि माता सीतेने बोलवलंय. महाराज गरुडापेक्षाही जोरात वेगाने मारुतीराय जसा निघाला तर गरुड पाहतच राहिला. काट्याने काटा काढला. सकाराम बाबा काट्याने काटा, आणि देव खरंच काट्याने काटा काढतोय. महाराज गरुड पाहतच राहिला आणि सुदर्शन मात्र, देवराम भाऊ, सुदर्शन दारापाशी ठेवला होता. कुणाला येऊ द्यायचं नाही. मारुतीराय निघले, जोरात गेले महाराज, पण सुदर्शनाने अडवलं. आता याला वेळच नाही, नाही का? काही एक क्षण सुद्धा लागलं नाही महाराज. विध करावं तर वेळ जाईल म्हणून महाराज विद्ध नाही केलं सुदर्शनासोबत माझ्या मारुतीरायाने. तसा तोंडात घातला आणि गिळून घेतला. गिळून घेतला आणि गिळून घेतल्यानंतर महाराज गेला. गेल्यानंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन केलं आणि तिने हे प्रभू रामचंद्राचं दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर मायबाप ऐका ना, देवाकडे बघितलं. देवाकडे बघितलं आणि सांगितलं, प्रभू आई कुणा आहे? माता सीता दिसत नाही. बघा महाराज सत्यभामाकडे बघितलं. देवा ही दासी कोण आहे? ही दासी कोण आहे? महाराज माझी माता सीता कुठे आहे? कारण महाराज सत्यभामा एवढी सुंदर होती का मी सीतावानीच दिसते बुवा, असं सीतेपेक्षाही सुंदर दिसते. पण माझ्या मारुतीने प्रभूला सांगितलं, प्रभू रामचंद्राला, देवा ही दासी कोण आहे? बघा त्या ठिकाणी सत्यभामाला सुद्धा खाली पाहावं लागलं माईबाप. बघा आणि मग प्रभूने विचारलं, हनुमंता अरे तुला कोणी अडवलं नाही का? देवा मला अडवलं ना. एक सुदर्शन होता, ते चक्राने मला अडवायचा प्रयत्न केला. तिच्यासोबत मला युद्ध करायला वेळ नव्हतं, कारण तुमच्या चरणाची मला नाही का तुमच्या दर्शनाची ओढ लागली म्हणून मी तिच्याशी युद्ध नाही केलं, त्याला मी आतमध्ये घेऊन घेतलं. बघा महाराज एवढा माझा मारुतीराय, एवढा माझा हनुमंत नाही का, हनुमंत महाबळी रावणाच्या धाडी किंवा करुणी उडान केले लंकेचे शिरान, नाही का ऐसा प्रतापी हनुमंत, नाही का. महाराज माझ्या मारुतीरायानं सुदर्शन गिळला होता, बाहेर काढला. सुदर्शन ढळा ढळा रडायला लागला. माफ करा देवा, अरे ह्या मारुतीच्या हातून माझा गर्व हरण करायचा होता, माझा अभिमान घालवायचा होता. एक माझ्या हंता असता माझा अभिमान निघून गेला असता. पण मला अभिमान झाला हे तुम्ही मला सांगलं नाही, पण माझा अभिमान मात्र मारुती समोर घालवावं म्हणून माझं अभिमान नाहीशा करण्याकरता मारुतीला इथपर्यंत आणलं. गरुडही रडायला लागला माईबाप. बघा आणि मग या मारुतीराय जर अंजनी माताच्या कुशीमध्ये जन्माला यावा, नाही का, आणि केसरी नंदन वानरांचा राजा आणि त्या वानरांच्या कुळामध्ये माझ्या मारुतीरायचा जन्म झाला. दास्यत्व भक्ती स्वीकार केली महाराज, नाही का. गावावर आलेला संकट, देवादिकांवर आलेला संकट, पशु प्राण्यावर आलेला संकट निवारण, संकट मोचन त्याचं नाव आहे. आणि माझ्या मारुतीरायासारखी दास्यत्व भक्ती तुम्हाला आम्हाला जमणार नाही माईबाप. काय म्हणून नामदेवराय म्हणतात, काय म्हणून नामदेवराय म्हणतात, हे अभंगाचं तिसरं चरण.